महाराष्ट्राची उपराजधानी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची होम कॉन्स्टिट्युएन्सी नागपूरमध्ये ज्या पद्धतीची दंगल 2 दिवसांच्या पूर्वी पाहायला मिळाली ती मी माझ्या 60 वर्षाच्या आयुष्यात कधीही पाहिलेली नाही। मी सुद्धा विदर्भातलाच आहे, यवतमाळचा आहे मूळचा। ज्या पद्धतीची दंगल ते सुद्धा मुख्यमंत्री त्या शहराचे, केंद्रीय मंत्री त्या शहराचे असताना घडू शकली आणि त्यावर कंट्रोल अगदी वेळेवर झालेला असल्याचा जरी दावा केला असला तरी पण मला त्याच्यावर डाऊट्स आहेत। त्याचं कारण ही स्प्रेड होऊच शकत नव्हती जर त्याला अगदी वेळेवर त्याच्या आधीच प्रोव्होकेटिव्ह स्टेटमेंट्स येऊ दिले नसते तर। मला थोडंसं एक वेगळं अँगल इथे घ्यायचं आहे। मला असं वाटतं बाबर ते औरंगजेब म्हणजे 1526 ते 1707 भाजपचा सत्तेचा मार्ग आहे की काय असं मला वाटायला लागलेलं आहे। 1526 ला बाबर आला, 1528 ला बाबरी मस्जिद त्यांनी अयोध्येतलं कुठलं एक राम मंदिर पाडल्याचा दावा केला आणि ती पाडली आणि तिथे राम मंदिर पाडलं आणि तिथे एक बाबरी मस्जिद उभारली आणि त्याचं उत्तर आपण 1992 ला दिलं। त्याचा फायदा इतकाच झाला की भाजप सत्तेच्या जवळ आला, पुढे गोधरामुळे मोदी सत्तेच्या जवळ आले। आता बाबरी मस्जिदच्या जागी मंदिर तर उभारलेलं आहे, मग आता दुसरा कोण? मग अकबर घ्यायचा की कोण घ्यायचा? आणि म्हणून अकबरची सहिष्णुता, अकबर, जोधाबाई वगैरे। मग औरंगजेब हे योग्य याचं कारण औरंगजेबानी शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलं होतं, संभाजी महाराजांना अगदी हालहाल करून मारलं होतं, जे छावा चित्रपटात एक प्रकारचं फिक्शन दाखवण्यात आलेलं आहे। रियालिटी तशी होती का? तर रियालिटी पासून हे खूप दूर आहे असा एक दावा केला जातो आणि तो खरा आहे। तर अशा प्रकारे एक वातावरण पेटवून एक प्रकारे औरंगजेबाच्या विरुद्ध आणि त्याच औरंगजेबाच्या विरुद्ध कोणीतरी औरंगजेब जर का तुमचा असेल, एखादा राजकारणी जेव्हा म्हणतो की औरंगजेब तुमचा आदर्श आहे का, हा इथे आता प्रश्न तरी आहे का? कोणाला औरंग्याची औलाद वगैरे म्हणून हिणवणं याचा इथे संबंध तरी आहे का हे मला समजत नाही। याचं कारण जी व्यक्ती 1707 ला मरून गेली त्याचा 2025 ला संबंध काय? आज संबंध असेल तर शी जिनपिंगचा असेल, नरेंद्र मोदींचा असेल, डोनाल्ड ट्रम्पचा असेल, पुतीनचा असेल, झेलेन्स्कीचा असेल। 1707 साली जो माणूस मेला त्याची कबर खुलताबादला आहे। सायंटिफिकली ती कबर खणली काय किंवा काही केलं तर मातीच्या पलीकडे काहीही सापडणार नाही, एवढं सायन्स सगळ्यांना समजतं। आम्ही मात्र त्या कबरीबद्दल अगदी मुख्यमंत्र्यांच्या पासून त्याचं कोण उदात्तीकरण करताय? कोणीही उदात्तीकरण करत नाही। आज तुम्ही औरंगजेबाची कबर घ्याल, उद्या अफजल खानाच्या कबरीपर्यंत पोचाल आणि मग पुढे प्रत्येक गावात एक मशीद आहे, प्रत्येक गावात एक पीर बाबा आहे, दर्गा आहे। एक प्रकारे हे नवं पाकिस्तान, तिसरं पाकिस्तान तुम्ही करणार आहात का? इतकं डिव्हिजन तुम्ही करणार आहात का? बरं, याचा फायदा काय? बाबर या नावाचा सत्तेच्या पायऱ्या चढण्याकरता भाजपला फायदा झाला। आज बाबरच्या नंतर जर त्यांना कोणी दिसत असेल, कारण अकबर हा सहिष्णू मानला जातो, ज्याच्या नवरत्नांच्या पैकी 4 नवरत्न ही हिंदू होती। तानसेन, बिरबल, राजा तोडरमल, मानसिंग ही हिंदू होती। त्याच्यामुळे त्याची पत्नी स्वतः जोधाबाई, तर त्याच्यामुळे औरंगजेबाला टार्गेट करा आणि या एकूण मुघल सल्तनतीतला सर्वात शेवटचा आणि पॉवरफुल, शेवटचा म्हणजे पॉवरफुल, कारण त्याच्यानंतरचे जे मुघल्स होते नामधारी होते, तर तो पॉवरफुल असलेला औरंगजेब त्याला समोर घ्या, त्याला टार्गेट करा। मग तुम्ही औरंगजेबाला आदर्श ग्लोरीफाय मानता का? मला कालच्या डिस्कशनमध्ये एकाने असा प्रश्न विचारला, म्हटलं याचा संबंध कुठे येतोय? तो एक इतिहासातलं कॅरेक्टर आहे, त्याची स्वतः त्याच्या काळात देशाची GDP मोठ्या प्रमाणात वाढलेली होती, हे गुगल दाखवत आहे। तुम्ही गुगलवर कारवाई करणार आहात? औरंगजेब हा विषय घेऊन बाबरच्या नंतर माझा सरळ आरोप आहे, बाबरी मशिदीच्या मुळे सत्तेची दारं उघडली, गोधरामुळे ती मोदींकरता सताड उघडली। आता औरंगजेबाचा आधार घेत पुन्हा एकदा त्याच मार्गाने जाऊन भाजप स्वतःला सत्तेच्या स्थानावर अधिक बळकट करत आहे।
आपण आपले विचार व्यक्त करा. धन्यवाद.